निश्चित तुषार, जसं तुम्ही म्हणताय की आता पुण्यात सुद्धा तोच उत्साह आहे आणि इकडे मुंबईत पुन्हा एकदा लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघतोय। अनंत अंबानी या ठिकाणी आलेले आहेत। थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं त्याचबरोबर इतरही अजून भव्य दिव्य मूर्ती आपल्याला पाठीमागे पाहायला मिळतात। या सुद्धा सगळ्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे। गिरगाव चौपाटीच्या परिसरात आता बाप्पा पोहोचलेले आहेत आणि ही दृश्य आपण बघतोय। लालबागच्या राजाची ही सगळी विसर्जन मिरवणूक बघतोय आपण। अगदी थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन होणार आहे। गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आता बाप्पा पोहोचलेले आहेत आणि आणखी मागे बरेच गणपती बाप्पा असल्याचं आपण बघतोय, ज्यांचं विसर्जन होणं बाकी आहे। त्यांचं सुद्धा आता या सगळ्या गणपती बाप्पांचंही विसर्जन थोड्याच वेळात होईल। मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणची दृश्य आपण बघतोय। पुन्हा एकदा लालबागच्या राजाची दृश्य। लालबागच्या राजाची ही मिरवणूक आता गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात बाप्पाला अखेरचा निरोप द्यायचा आहे। बाप्पाचं विसर्जन होणार आहे। गुलालात न्हावून निघालेले हे सगळे मंडळाचे कार्यकर्ते, सगळे गणेश भक्त आपण बघतोय। स्वतः अनंत अंबानी सुद्धा या ठिकाणी आता आलेले आहेत। ते सुद्धा बाप्पाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आपण बघतोय। जवळपास 24 तास आता होत आलेले आहेत। या ठिकाणी ही दृश्य बघतोय आपण। मोठ्या संख्येने भाविक इथं जमलेले आहेत। गणपती बाप्पांना अखेरचा निरोप देण्यासाठी हे सगळे भाविक इथं आलेले आहेत। आणि हा नवीन असा तराफा यावेळी आणला गेलेला आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी। त्याचे दृश्य आपण बघतोय। फुलांनी सजवला गेलेला आहे तो आणि पाठीमागे आपल्याला भव्य दिव्य अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती पाहायला मिळतात। पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आता बाप्पाला निरोप देण्याची ही वेळ। लालबागचा राजा सध्या दृश्यांमध्ये आपण बघतोय। गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आता लालबागचा राजा पोहोचलेला आहे। ज्या तराफ्यातून विसर्जन होणार आहे बाप्पाचं तो सुद्धा छान सजवला गेलाय आपण बघतोय। एकीकडे मुंबईतली दृश्य, दुसरीकडे पुण्यातली दृश्य। पुण्यातही विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे। अनेक गणपती बाप्पांचं विसर्जन होणं बाकी आहे।
Thank you.